दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचाच उमेदवार द्या अशी मागणी करणारे एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दक्षिण मुंबईतील 200 ते 300 शिवसैनिकांनी लिहिलेलं आहे। दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हे पत्र एकनाथ शिंदेंना दिलंय। याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्याला। अक्षय, खरं तर महायुतीमध्ये अनेक जागांवरती जो तिढा आहे तो अजूनही कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दक्षिण मुंबईमधनं विद्यमान विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी निवडणुकीच्या तयारीला जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि अनेक दक्षिण मुंबईतल्या भागातील गाठीभेटी जे आहेत ते आता राहुल नार्वेकर घेताना पाहायला मिळत आहे। खरं तर दक्षिण मुंबईची ही जागा परंपरागत शिवसेनेच्या कोट्यातली आहे, त्यामुळे ही जागा जी आहे दक्षिण मुंबईची लोकसभेची ती शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती दक्षिण मुंबईतल्या भायखळा विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि तशा पद्धतीचं सह्यांचं पत्र जे आहे पदाधिकाऱ्यांनी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केलेलं आहे, लिहिलेलं आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा कोण लढवेल हा पेच कायम असता हा पेच जो आहे तो आता कायम आहे। त्याचसोबतच ठाणे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांवरती ही शिवसेनेचा उमेदवार लढणार की भाजपचा उमेदवार लढणार हा पेच कायम असताना दुसरीकडे हे दक्षिण मुंबईमधनं भाजपला उमेदवारी न देता शिवसेनेचा उमेदवार द्या अशी मागणी जी आहे ती आता स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांना होताना पाहायला मिळत आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी अक्षय।